आपलं मध्यंतरी ज्या तुझ्या फेसबुक पोस्टवरनं बोलणं झालं होतं की क्रेडिट आणि या संदर्भातली होती, हां. थोडंसं त्याच्यामध्ये जाऊया आपण. फेसबुकवर फारच व्यक्त होत असते मी परखड. तेच ना, म्हणूनच मी म्हणलं होतं की अरे लयच परखड बोलते, हिला कॉल करा. एका सिनेमाच्या संदर्भात की ज्या सिनेमाचा खूप मोठा रादर मी त्या सिनेमाची सर्वेसर्वा होते असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये मला कुठेही इन्व्हॉल्व करून घेतलं नाही, कारण नवीन प्रोड्युसर होता आणि तोच हिरो होता. ते माझी बॅटिंग असं तो प्रकार होता. पण हा प्रॉब्लेम आहे सर्वेश, हा प्रॉब्लेम आहे. मे बी सिनियर ॲक्टर्स हे मुद्दामून करतात, प्रोडक्शन हाऊसेस हे मुद्दामून करतात, का डिरेक्टर्स किंवा हे जे प्लॅन करणारी जी लोकं असतात हे मुद्दामून करतात, हे मला माहिती नाही. कारण का मी अत्यंत मोठ्या मोठ्या बॅनर्सबरोबर कामं केली आहेत आणि त्या सगळ्यांनी मला माझं ड्यू क्रेडिट दिलेलं आहे. म्हणजे जे मी आपण आत्ता जी चर्चा केली, ते जे मोठे सगळे प्रोजेक्ट होते त्या सगळ्याच्या पोस्टरवर मी होते. आणि आजकाल असं अचानक होतं की पोस्टरवर तुमच्या लीडचा चेहराच नसतो, बरं. किंवा एखादी खूप मोठी भूमिका समजा मी त्या सिनेमामध्ये करते आणि माझं त्या पोस्टरवर माझा चेहरा नसावा, But obviously असंच- हां, हे ॲक्सेप्टेबल नाही आहे खरं तर. म्हणजे हे लोक म्हणतात की नाही मी काही प्रसिद्धीसाठी काम केलं नाही, मी फक्त मानसिक समाधानासाठी. असं काही नसतं, प्रत्येकाला दुखत असतं, फक्त मी बोलते. आणि साधी गोष्ट आहे ना, मी इथे का आली आहे काम करायला? माझा चेहरा, माझं काम लोकांनी बघावं यासाठी मी इंडस्ट्रीमध्ये काम करते. Correct तर आहे. मला माझं ड्यू क्रेडिट मिळालंच पाहिजे. 100%. साधी गोष्ट आहे, जर का त्या पोस्टरवर माझा चेहरा नसेल तर ते पोस्टर माझ्या वॉलवर नसेल. As simple as that. इतकी साधी सरळ गोष्ट आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे ना की हे जे सगळे म्हणतात ना अर्ध्या हळकुंडाने पिवळे, त्यांचे हे किडे असतात. अदरवाईज जी खूप मोठी मोठी लोकं जी इंडस्ट्रीमध्ये आहेत, ज्यांची खूप मोठी बॅनर्स आहेत, त्या सगळ्यांना या गोष्टीची जाणीव असते की कोण आपल्या पोस्टरवर पाहिजे याची. एकदा आता तू नाव एडिट करू शकतोस, पण वैभवदादा माझे खूप आवडीचे कवी आहेत. वैभवदादांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की बॉस, तुम्ही गाणी लिहून घेता, तुम्ही आमच्याकडनं तुम्हाला प्रत्येक वेळेला काही त्यातनं गाण्यातला शब्द चेंज करायचा असेल, हे असेल, तर तुम्हाला कवी किंवा लिरिसिस्ट तुम्हाला ऑन द फिंगर टिप्स लागतो की हां हे असं असं बदलायचं आहे किंवा काय. आणि मग त्या पोस्टरवर माझं नाव नसावं, हे अन्यायकारकच आहे. की ते एक प्रोजेक्ट उभं राहिला, सगळ्यांनी मेहनत केली आहे. 100%. हां, तर आणि आजकाल गाण्यांच्या रील्स जे निघतात त्याच्यावरून मूवी हिट होत आहेत. एक्झॅक्टली. हां, त्यामुळे त्या शब्द लिहिणाऱ्याला त्याचं क्रेडिट जायलाच पाहिजे. म्हणजे आता हे पर्टिक्युलरली मी ज्या एका सिनेमाबद्दल हा आक्षेप घेतला होता की मी या, म्हणजे ते एक चांगलं प्रोडक्शन हाऊस होतं, की मी या पोस्टरवर नाही आहे, तर हे मी हे माझ्या वॉलवर टाकणार नाही. इट इज दॅट सिम्पल. आणि हे दुःखदच आहे. जर का तुम्ही एखाद्या कलाकृतीसाठी एवढा एक मेजर रोल करताय, माझं असं म्हणणंच नाही की मी एक कॅमिओ केलं आणि माझा फोटो पोस्टरवर असावा. नाही, मी त्या कलाकृतीचा एक इतका सशक्त भाग आहे, तर ती माझी सशक्तता दिसली 100% पाहिजे ह्याच्यावर. सेम म्हणजे इट्स नॉट जस्ट अबाउट मी. पण जर का हे आता वैभवदादांचं उदाहरण दिलं मी, वैभवदादा आहेत, DOPs आहेत, आर्ट डिरेक्टर्स आहेत, ही इतकी मोठी मोठी नावं आहेत की तुम्हाला एखादं अवॉर्ड फंक्शन असेल तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी नॉमिनेशन पात्र असतात त्यांची नावं तुमच्या पोस्टरवर का नसावीत? ओके नाही, ही जी सगळी डिपार्टमेंट्स आहेत ह्याच्यासाठी नॉमिनेशन्स अनाऊन्स होतात की नाही, मग त्या पात्रांची नावं, त्या लोकांची नावं पोस्टर्सवर का नसावीत? असायलाच पाहिजे. जेन्युइन म्हणजे ॲक्टर्स आता असलंच पाहिजे. किंवा काही बाबतीत असं होतं की जे कोणी सो कॉल्ड लीड ॲक्टर्स असतात त्यांची तिथे थोडीशी मनमानी चालते. पण मग तुम्ही फक्त लीड ॲक्टर्सला घेऊन काम करता का? तुम्हाला बाकीची लोकं लागत नाहीत का? काय रे असं म्हटल्यावर काय सरकार म्हणायला तुम्हाला कोणीतरी लागतं ना, मग तो माणूस समोरचा इम्पॉर्टंट नाही आहे का? सो इफ तुमचा लीड इम्पॉर्टंट असेल तर तेवढंच तुमच्याकडे कॅरेक्टरचं काम करणारी व्यक्तीसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट असते. म्हणजे सिनेमाच्या एंड टायटल्समध्ये या सगळ्यांची नावं असलीच पाहिजेत. पण ज्या व्यक्तीचं काम तुमच्या प्रोजेक्टमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा त्या व्यक्तीपासून तुमची गोष्ट पुढे जात नाही, त्या व्यक्तीवर तुमची गोष्ट डिपेंड आहे, ती व्यक्ती तुमच्या पोस्टरवर नसावी. हाऊ बुलशिट इज दॅट? खरं आहे.
आणि मला वाटतं हे सगळ्यांनीच ह्याच्यासाठी आक्षेप घेतला पाहिजे. म्हणजे माझा आक्षेप कसा आहे की आत्तापर्यंत तो एवढाच आहे की मी माझ्या वॉलवर ते पोस्ट करणार नाही, इतपत मी ह्याच्यावर रिॲक्ट होऊ शकते. पण हे चुकीचंच आहे. म्हणजे एकेकाळी लता दीदीने जसा रॉयल्टीसाठी लढा दिला होता तसं कलाकारांनी पण स्टँड घेतला पाहिजे आपल्या नाव येण्यासाठी. एक्झॅक्टली. मला म्हणजे आता तू लता दीदींचं नाव हे केलंस, अरे रॉयल्टी म्हणजे एकदा आमचा पिक्चर छापून झाला की त्याच्यानंतर आम्ही त्याच्या बिझनेसमध्ये ₹1 मागायला जात नाही रे. बरोबर. ती गोष्ट वेगळी आहे. पण मला असं वाटतं मजरू सुलतानपुरी साहेबांनी तेव्हा की गायकाचं नाव तू जर का तुम्ही देता तर ते जे शब्द ज्यांनी लिहिलेत त्यालाही तितकं महत्त्व दिलं पाहिजे. त्यामुळे Correct आहे. ते लिरिसिस्ट हे जो पॅटर्न यायला लागला सिनेमामध्ये, आय गेस तो मजरू सुलतानपुरी साहेबांमुळे यायला लागला. म्हणजे आहे ना रे, कधीपासनं नाम के भूके हे लोक आणि करतायत काम, तर त्यांचं नाव यांनी केलं हे सांगायला काय हरकत आहे. Correct. आणि आमचे तर चेहरेच आहेत ना विकायला, 100%. मग ते तर दिसले पाहिजेत ना पोस्टरवर. खरं आहे. आता तू क्रेडिटबद्दल आपली चर्चा झाली, अजून थोडंसं काहीतरी सांग ना, मला कॉन्ट्रावर्सी देऊन जाणार. फेवरिझम किती आहे मराठी इंडस्ट्रीत? अरे मराठी इंडस्ट्री फेवरिझम वर चालू आहे. क्या बात आहे. आपण करण जोहरचं म्हणतो की त्याचे हे त्याचे हे. अरे कंपू. इथे काय वेगळं आहे? बताव बताव बताव. इथे काय वेगळं आहे? इथे अरे पण बतावची गरजच नाहीये. तू एखादा पिक्चर काढून बघ आणि त्याची स्टारकास्ट काढून बघ. ते हा आम्हाला हा ह्यांचा ग्रुप, हा हा ह्यांचा ग्रुप, हे ह्यांचे बाबू शोना, हे ह्यांचे पिल्लू शोना याच्यामध्ये. आणि हा तू मांजरेकरांकडे पिक्चर केलास ना, नाही मग आता तू त्या ह्याच्यामध्ये. अरे पण मांजरेकर मानतात का मला की मी त्यांच्या कंपूमधली आहे? त्यांनी बिचाऱ्यांनी मला छान रोल दिला, तो रोल झाला, संपला विषय. मला जे काम देतील ते माझ्यासाठी ग्रेट. मी त्यांच्या टीममध्ये नाही जात. अरे मी प्रत्येक ठिकाणी काम करते. म्हणजे इतके चांगले चांगले दिग्दर्शक या ह्याच्यात आहेत. म्हणजे मांजरेकर सर आहेच आहेत, नो डाऊट. विश्वास जोशींकडे मी 3 फिल्म्स केल्या आहेत, पण म्हणजे मी त्यांच्या कंपूचा हिस्सा होत नाही. पण एकदा शिक्का बसल्यानंतर त्या ऍक्टरला किती नुकसान होतं पुढे जाऊन? मला वाटत नाही, कारण माझ्यावर तो शिक्का अजून बसला नाही आहे की या कंपूचा असं म्हणून. मला असं कोणी घेतच नाही, कारण का मला एखादी गोष्ट नाही आवडली तर मी हा आपला कंपू आहे म्हणून ह्याच्याबद्दल चांगलंच बोला. हा माझा पॅटर्न नसल्यामुळे बहुतेक मला कोणी कंपूमध्ये घेत नाही. पण ह्याचं खूप नुकसान आहे. म्हणजे बरेचदा आपल्याला असं वाटतं की अरे किती मिसकास्ट आहे, जस्ट बिकॉज तू त्या फेवरिझममधला आहेस म्हणून तुला हा रोल दिला आहे, हे असं दिसतं रे. ओके. आणि मे बी तेही खूप नुकसानीची गोष्ट आहे असं मला वाटतं. की म्हणजे आपला पिक्चर, आपलीच माणसं, आपलेच ॲक्टर्स, मग तो तुम्हीच बघा. तुम्हाला बघा पण तुमच्याच ग्रुपनी, असा मग तो पॅटर्न होत जातो. आणि मला असं वाटतं म्हणजे ही काय नाटक कंपनी आहे का? पूर्वीच्या काळी कसं होतं की नाटक कंपनी होती, तिथे एक 10-12 लोकं तिथे कायमस्वरूपी वाहिलेली होती की मग फिरून फिरून आज हे कपडे घालून तू हा रोल कर, तू आज ते कपडे घालून. आता त्या गोष्टीची गरज नाही आहे ना. एवढे ॲक्टर्स आहेत, एवढे अपकमिंग ॲक्टर्स आहेत, एवढे चांगले मेकर्स आहेत. का तुम्हाला तेच जस्ट बिकॉज यू लाईक? लोकांना काय आवडतं त्याचाही विचार करा ना, किंवा लोकांना काय आवडू शकतं. बरोबर. म्हणजे याचाही लोकांमधनं विचार एक करा. ओरड अशी पण येते की समजा एखाद्या दिग्दर्शकाचा पिक्चर त्यांनी समजा अनाऊन्स केला, लोकांना माहीत असतं की हे 4 चेहरे याच्यामध्ये दिसणारच आहेत. वेअर ॲज त्या रोलमध्ये, त्या चित्रपटाच्या स्टोरीमध्ये एका वेगळ्या कंपूमधल्या अभिनेत्याला जर त्यांनी घेतलं असतं तर तो रोल त्यांनी फुलफिल केला असता पूर्ण. ॲक्च्युली म्हणजे लोक हे लिहितात, फेसबुकवर लिहितात, आणि तरी म्हणजे हे मग बघायला असं विचित्र वाटतं. हो. आणि हे फेवरिझमचा हा मोठा किडा आहे रे. म्हणजे मराठीमध्ये तर फारच जास्त आहे. म्हणजे आता तू माझ्या बाबतीत उलटं घडतं. म्हणजे लोकांना असं वाटतं अरे हे तर किती चांगले फ्रेंड्स आहेत, म्हणजे आता याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये ही नक्की असेल किंवा हिच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये हा नक्की असेल, आणि मी नसते त्याच्यात. म्हणजे बरेचदा माझ्या घरचे, म्हणजे स्पेशली माझ्या नवऱ्याने मला हे केलं की अगं तू इतकं हे एक्स आता ब्ला 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 हे नाव सतत घेत असते की तुम्ही एवढे चांगले मित्र आहात, तुमच्या एवढ्या चर्चा चालतात, तुमचं त्याला काही अडलं, माझं वाचन खूप आहे त्यामुळे कोणाला काही अडलं तर रात्री अपरात्री फोन येतात, किंवा उलटंही मलाही एखादं काही काम असेल तर मी फोन करते. पण उद्या जेव्हा तो माणूस पिक्चर बनवतो त्यात तू का नसतेस? अच्छा. जर का तुम्ही एवढे चांगले होमली फ्रेंड्स आहात, अगदी हे आहे, अगदी घट्ट तुमचा मैत्री आहे, तर मग त्याच्या पिक्चरमध्ये तू कशी नाहीस? अच्छा. हे सुद्धा प्रॉब्लेम आहेत. प्रत्येकजण त्या दुसऱ्या कंपूमध्ये जायला प्रयत्न करत असतं की तिथे गेल्या की आपली
अपना नैया पार लगा दी असा एक फील त्यांना येत असावा. आणि आहे ना म्हणजे डॉमिनेशन आहे त्या गोष्टीचं. म्हणजे तू त्याच्याकडे काम करतेस बघ हं ते हे असे, अरे बाबा तू देतोयस का मला काम, नाही ना, तू करिअर बनवतोयस का माझं, मग मी थांबते इथे. पण तू माझं करिअर बनवणार नाहीस आणि मी दुसरीकडे काम करते, बघ हं अश्विनी तू मैत्रीण आहेस म्हणून सांगतोय, अरे मैत्रीण आहेस तर मग तू मला काम देतोयस का. म्हणजे मी पण देणार नाही आणि दुसरीकडे हां, गेल्यानंतर आणि मी discourage मैत्रीण करणार. म्हणून मला खूप मित्र इंडस्ट्रीच्या बाहेर पण आहेत. मला काम हवंय जे इंडस्ट्रीतच हवंय. मी इथे मैत्री करायला आलेले नाही, मी इथे काम करायला आले आहे. इतकं क्लिअर आहे हे.